या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मायोपियासाठी ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत आणि मायोपिया प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो। सर्वप्रथम डॉक्टरांकडे जाऊन ड्रॉप टाकून लहान मुलांची डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे। लहान मुलांमध्ये चष्म्याचा नंबर देताना ड्रॉप टाकून प्रथम तपासणी केली जाते आणि 3 ते 7 दिवसानंतर परत बोलवून ॲक्युरेट चष्म्याचा नंबर दिला जातो। 6 महिन्यांनी परत चष्म्याचा नंबर चेक केला जातो। जर 6 महिन्यानंतर चष्म्याचा नंबर वाढलेला असेल म्हणजेच मायोपिया प्रोग्रेशन झालेले असेल तर आपल्याकडे लो डोस ॲट्रोपिन आणि डिफोकस ग्लासेसचा ऑप्शन आहे। या ट्रीटमेंटचा फोकस हाच असतो की मायोपिया प्रोग्रेशन स्लो डाऊन करता येईल। तर मायोपिया प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करता येतील का? नक्कीच। मुलांना दररोज 1 ते 2 तासासाठी बाहेर आउटडोअर ॲक्टिव्हिटीसाठी पाठवा। मुबलक सूर्यप्रकाशामध्ये खेळू द्या। स्क्रीनचा वापर लिमिटेड ठेवा। पौष्टिक आहार घ्या। आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा। तर नुसता चष्म्याचा नंबर वाढणे ही समस्या नाही, तर जास्त नंबरमुळे भविष्यामध्ये रेटिना म्हणजेच पडद्याचे आजार आणि काचबिंदू म्हणजेच ग्लॉकोमाची रिस्क वाढू शकते। तर मुलांना मायोपिया आहे की नाही हे योग्य वेळी ओळखणे अत्यंत आवश्यक आहे। म्हणून सर्व लहान मुलांचा चेकअप वर्षातून एकदा तरी नक्की करून घ्यावा।